आता आपण पाहू की संघाचं बिल कसं ॲड करायचं. ठीक आहे, संघाचं बिल म्हणजे दूध विक्रीचं बिल, बरोबर. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की आपल्याला दूध संघ म्हणजे ज्या पार्टीला आपण दूध विकतो आहे त्याचं यादीमध्ये नाव पाहिजे. मग आपण दूध संघ यादीमध्ये गेलो. ठीक आहे, त्यात ऑलरेडी एक कस्टमर म्हणजे दूध विक्री ज्यांना करतो आपण त्याचं नाव दिसतं. ठीक आहे, त्याच्यात दूध संघ ॲड केलेलं 150 आखाड्याचा खाते नंबर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दूध संघ विक्री पावती म्हणजे दूध विक्री मेनूमध्ये दूध संघ विक्री पावती याच्यावर क्लिक करायची. त्याच्यामध्ये ज्या पंधरवड्याचं बिल आहे तो पंधरवडा निवडून घ्यायचा. शोधा म्हणायचं. शोधा कशासाठी म्हणायचं, जर त्या कालावधीमध्ये ऑलरेडी पडलेलं बिल असेल बरोबर तर ते आपल्याला डुप्लिकेट होता कामा नये. त्यासाठी अगोदर शोधा म्हणून घ्यायचं. जर यादीत नाव दिसलं तर याचा अर्थ ऑलरेडी आपण ते बिल टाकलेलं आहे. नसलं यादीमध्ये तर नवीन बटनावर क्लिक करायची. ठीक आहे, त्याप्रमाणे आता ज्या तारखेचं आपल्याला बिल आलेलं आहे बरोबर ती मुदत टाकली आपण. तर समजा 15 तारखेला आपल्याला बिल आलेलं आहे. 150 आपण मगाशी पाहिलं की दूध संघाचा कोड आहे. ज्यांना दूध ज्या पार्टीला आपण दूध विकतो आहे त्या पार्टीचं नाव टाकायचं. त्यानंतर सकाळ सायंकाळ आणि एकत्रित जशी आपली गरज असेल किंवा जसं आपल्याला डेटा भरायचा असेल त्याप्रमाणे सकाळ सायंकाळ निवडून घ्यायचं. आता आपण एकत्रित ठीक आहे 15 म्हणजे पासून आणि पर्यंत तारखेच्या मध्ये कोणत्याही तारखेला आपण दूध भरलं तरी 1 लिटर टाकले. त्याच्यामध्ये आलेली एकूण खरेदी रक्कम आलेली आपल्याला ती टाकली. ठीक आहे, कमी प्रत लिटर असेल नाश्ता. ठीक आहे, त्याचबरोबर आता आपल्याला एकूण प्रशासकीय अनुदान किती मिळालेलं आहे किंवा इतर कमिशन आपण ज्याला म्हणू किंवा प्रशासकीय इतर खर्च. ठीक आहे, तो किती मिळालेला आहे प्रत्येक लिटर मागे दूध संघाकडून तर आपण तो टाकूया. उदाहरणार्थ तो टाकला. त्याचबरोबर दूध संघाकडून किंवा दूध विक्री पार्टीकडून आपल्या संस्थेसाठी म्हणा दूध संकलन केंद्रासाठी काय खर्च आहे तो खर्च या वजावटीमध्ये आपण नोंदवला पाहिजे. बरोबर, तो आपल्या एकूण विक्री झालेल्या रकमेमधून ती वजावट होणार आहे. ठीक आहे, जर समजा आपल्याला हडमनसाठी 100 रुपये, प्रक्रिया खर्च 50 रुपये, बँक कमिशन 50 रुपये, त्यानुसार चार्जेस 200 रुपये, कॅल्क्युलर चार्जेस 1000 रुपये, अशा पद्धतीने 1400 रुपये आपला खर्च झाला. ठीक आहे, हे जे निव्वळ देणं पेमेंट आहे हे निव्वळ देणं पेमेंट आपल्या बँकला जमा झालेलं असेल हे आपण याची नोंद करायची. नोंद करा. ओके, केलेल्या पंधरवड्यामधलं हे बिल इथे दिसतो. त्याची आपण डायरेक्टली ज्या तारखेचं बिल असेल त्या तारखेची कीर्द पाहू शकतो. अकाउंट विभाग डेबुक पाहणे व्यवहार बरोबर पडलाय की नाही आपण तिथे चेक करू शकतो. 2,09,600 रुपयाचं पेमेंट आपलं शिल्लक राहिलं ते एडीसीस बँकला पडलेलं आहे. प्रक्रिया खर्च 50 रुपये, बँक कमिशन इतर वगैरे बाकीच्या गोष्टी आणि हे पूर्ण केलं. याची आपण प्रिंटही मारून पाहू शकतो की त्या दिवसाचा व्यवहार काय सांगतो. त्या पद्धतीने अखेर शिल्लक आगामी शिल्लक वगैरे आपल्याला दिसू शकतो. जर आपल्याला ते बिल डिलीट करायचं असेल एखादं पडलं दूध संघ विक्री पावतीमध्ये गेलो आपण मुदत टाकली शोधा म्हणून. जर आपल्याला हे बिल चुकलं असेल किंवा दुरुस्त करायचं असेल किंवा इतर काही कारणास्तव त्याच्यात बदल करायचे असतील तर बदलाचा ऑप्शन न करता आपण ते सरळ बिल प्रथम डिलीट करतो. काढून टाका म्हणतो, काढून टाकायचं आणि आता नवीन बटनावर क्लिक करून पुन्हा एकदा बिल नव्यानं टाकून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने दूध संघ विक्री बिल आपण भरू शकतो.